मला मंदिरात फिरताना एक खासियत सापडली. दीपस्तंभ आपण बरेच ठिकाणी बघतो मंदिराला, पण हे 3 मनोरे, जिथे मला वाटतं एक शॉट सुद्धा झालेला आहे वरती. 4 मनोरे होते. आणि आरतीचा 4 होते. 4 पैकी एक फार दिवस झाला तो पडलेला आहे. हा तिन्ही मनोऱ्याचं म्हणजे वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यावरनं आता सगळ्यांना जाता येतं. तिन्ही मनोऱ्यावर जाता येतं. यात्रेच्या टायमाला लोक वर जातात. अख्खे म्हणजे कमीत कमी 40 ते 50 किलोमीटरचं अंतर इथून वरून कव्हर करता येतं. आणि तेच सौंदर्य नागराज सरांनी किंवा नागराज मंजू यांनी आपल्या सिनेमात दाखवलेलं आहे. दाखवलेलं आहे. वर ते जोडे उभारून हे केलेलंच आहे. मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही म्हणाला 2002 साली जीर्णोद्धाराला सुरुवात झाली, एवढे वर्ष जीर्णोद्धार झाला, मंदिर खूप सुरेख बांधलं, पण कुठेतरी कल्पना होती का की भविष्यात जाऊन एवढा छान चित्रपट आपल्या इथे चित्रित होईल आणि त्याला इतकं यश मिळेल, हे कुठे मनात वाटलं होतं जरा तरी? ट्रस्टी या नात्याने आम्ही विचारतच होतो की गेल्या 2 वर्षापासून की हे मंदिरात पर्यटन स्थळ बी कसं वाढेल ह्या आम्ही शोधात होतो. ते देवीच्या कृपेने आम्हाला म्हणजे हे पर्यटन स्थळ सैराटच्या रूपेने देवीच्या आशीर्वादाने आमची मनोकामना पूर्ण केली देवीने. मी हाच प्रश्न चिवटे सरांना विचारेन की आत्ताच जसं सर म्हणाले की अचानक आता सैराटच्या रिलीजनंतर खूप लोंढा प्रेक्षकांचा किंवा पर्यटकांचा, भाविकांचा यायला लागलेला आहे, पण मग हा सगळा मेंटेनन्स किंवा ह्या सगळ्यांचं मॅनेजमेंट करणं हे किती कठीण होतंय आता? कठीण किंवा तुमच्यासाठी सुद्धा ही नवीन तयारी असेल आता एवढ्या सगळ्यांना मॅनेज करणं? नाही आता काय झालं, आता ह्या म्हणजे सैराटचं हे झाल्यानंतर, गर्दी सुरू झाल्यानंतर आत्तापर्यंत दर्शन मालिकेचे कार्यक्रम झाले. त्यांनी 2 एपिसोड घेतले. परवा एक गाजर म्हणून, त्याच्या अगोदर एक 5-6 चित्रपटाचे ते जालना तिथले एक चित्रपट होता, त्यांनी शूटिंग घेतली. हे वाढत चाललंय. एक महिन्यात जवळजवळ 10 ते 12 शूटिंग झाले. ही खूप गोष्ट महत्त्वाची आहे की सैराटचं रिलीज झाल्यानंतर जितकी प्रसिद्धी देवळाला मिळाली, त्यानंतर अजून काही शूटिंग किंवा या क्षेत्रातल्या वेगवेगळे प्रोजेक्ट इथे झालेले आहेत.